विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महसूल आणि पोलिसांच्या पथकाने विविध चेकपोस्टवर जप्त केलेल्या सुमारे 1 कोटींपेक्षा अधिक रक्कमेपैकी 82 लाखांची रक्कम सुनावणी घेऊन परत करण्यात आली आहे। तर याच काळात पकडलेल्या 16 लाखांच्या रकमेचा अधिकृत हिशोब देण्यास संबंधितांनी असमर्थता दर्शविल्यामुळे हे प्रकरण आता पोलिसांमार्फत न्यायालयात जाणार आहे। विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात महसूल आणि पोलिसांच्या पथकाने शहरातील विविध चेकपोस्टवर जप्त केलेल्या सुमारे 1 कोटीपेक्षा अधिक रकमेपैकी 82 लाखांची रक्कम सुनावणी घेऊन परत करण्यात आली आहे। तर 16 लाख रुपयांचा अधिकृत हिशोब देण्यास संबंधितांनी असमर्थता दर्शवल्यामुळे हे प्रकरण पोलिसांमार्फत न्यायालयात जाणार आहे। 11,40,000ची रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आली। सगळे संदर्भ तपासून आयकर विभाग त्याबाबत निर्णय घेणार असल्याचं कोषागार विभागातील वरिष्ठ सूत्राने सांगितलं। निवडणुका झाल्यानंतर जप्त केलेल्या रकमेबाबत सुनावणी घेण्यात आली। आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा जिल्हा परिषद सीईओ डॉक्टर विकास मीना यांच्यासह कोषागार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, गौण खनिज विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनावणी झाल्यानंतर अधिकृत रक्कम परत करण्यात आली। आचारसंहितेच्या काळात रोख रक्कम, मद्य, दागिने आणि इतर मिळून 29 कोटी रुपयांचा मुद्देमाल स्थिर आणि भरारी पथकाने जप्त केला होता। शहर आणि ग्रामीण हद्दीत सर्व मिळून 1,20,00,000 लाखांच्या आसपास रोख रक्कम जप्त करण्यात आली। 54 लाख रुपयांची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले। तर निवडणूक काळात सापडलेल्या मोठमोठ्या रकमेचा चर्चेचा विषय ठरतायत।